नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। सुपौल जिल्हा रायगड पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे। रायगड जिल्ह्यामध्ये भाप्तीआई हे गाव आहे। या गावात हरिनारायण यादव त्यांची पत्नी मंगला हे गृहस्थ राहतात। त्यांना 2 मुले आहेत। दोन्ही मुले शेतीतील कामे करून आपला प्रपंच चालवायचे। मोठा मुलगा हा किसन, त्यांची पत्नी सविता हे लहान मुलाचे पण लग्न झाले होते। दोघांचे पण लग्न झाले होते। त्यांना 2 सुना आल्या होत्या। संपूर्ण परिवार हा एकत्रित राहत असे। मुले शेतीतील कामे करण्यासाठी निघून जात असे। घरी सासरा आणि 2 सुना राहायच्या। सासऱ्याची नजर मोठ्या सुनेवर होती। सून ही सासऱ्याची सेवा करत होती। सासऱ्याला सुनेवर प्रेम जडलं। इकडे सुनेला पण सासऱ्यासोबत प्रेम झाले। हळूहळू त्यांच्या दोघात अनैतिक संबंध सुरू झाले। दोघांच्या प्रेम संबंधाची वार्ता संपूर्ण गावात झाली। मोठा मुलगा किसन याला आपल्या पत्नीचा आणि आपले वडिलांचे अनैतिक संबंध सुरू आहे हे समजल्यावर मुलाने घरात झगडे बांधणे सुरू केले। वडील मुलाच्या कटकटीमुळे वैतागला होता। तो त्याच्या पत्नीवर आणि वडिलांवर लक्ष ठेवून होता। त्यामुळे दोघांना भेटता येत नव्हते। सासऱ्याला हे सहन झाले नाही। सासरा सुनेच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की त्याने आपल्या मुलाचा काटा काढायचं ठरवलं। सासऱ्याला सुनेला घेऊन वेगळं राहायचं होतं, पण मुलगा त्यांच्या प्रेमात अडथळा निर्माण करत होता। त्यामुळे दोघांनी मिळून त्याला मार्गावरून दूर करण्याचा कट रचला। वडिलांनी मुलाच्या डोक्यात हातोड्याने वार करून त्याचा खून केला। वडिलांनी मुलाची हत्या करून पोलीस स्टेशनला जाऊन स्वतः तक्रार दिली। माझ्या मुलाचा रस्त्याने अपघात झालाय आणि तो मरण पावला आहे असे सांगितले। पोलीस मृताच्या गावात पोहोचले। त्यांनी मृताचा लहान भाऊ किसन आणि त्यांची पत्नी कविता देवी यांना विचारपूस केली। त्यांनी पोलिसांना माहिती दिली की माझी मोठी जाऊ आणि सासरे यांच्यात अनैतिक संबंध आहेत। या अनैतिक संबंधातून सासऱ्यांनी मुलाला मारलेले आहे। यांच्या बयानाच्या आधारे पोलिसांनी सासऱ्याला अटक केली। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या। पोलिसांच्या माहितीनुसार यांच्यातील अनैतिक संबंधाची माहिती पूर्ण गावात झाली होती। यामुळे गावाच्या सरपंचाने प्रकरण मिटवण्यासाठी पंचायतही बोलावली होती। गावातील लोकांसमोर सासरे आणि सून या दोघांनी वेगळे राहण्याचे मान्य केले होते। मात्र पंचायत झाल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले। सासर सुनेचं प्रेम नात्याला कलंक आहे। सून ही सासऱ्याची मुलीप्रमाणे असते, परंतु इथे नात्याला काळिमा फासेल अशी धक्कादायक घटना घडली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। भेटूया पुढल्या व्हिडिओत। जय महाराष्ट्र।